तसं होण्याची सद्बुद्धी सामर्थ्य हे तुम्हाला आम्हाला भगवंतांनी तुकोबाराय ज्ञानोबारायांनी द्यावं याच्यासाठी त्यांची चरणी प्रार्थना करू. अशा या कीर्तनकारांची निर्मिती करणारी ही संस्था आहे, हा कारखाना आहे असं मी म्हणत. हा कारखाना आहे, कारण निरपेक्षपणाने काम करणारे फार कमी लोक आज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये दुर्दैवाने. त्यांचं राहणं हे समाजाचं सुदैव आहे, पण त्यांची संख्या कमी असणं हे आपलं दुर्दैव आहे. हे लक्षात, हे आपलं दुर्दैव. त्याच्यापैकी एक ही संस्था आहे आपली जोग महाराजांची शिक्षण संस्था. वादच नाही, त्याबद्दल बोलण्याचं कारणच नाही, तिथं तर शब्दही पुरू शकत नाहीत आपल्याला. पंडित महाराज समोर एक आदरणीय त्यांची संस्था. या संस्थेतून बाहेर पडणारे विद्यार्थी वेदांताचा विचार घेऊन बाहेर पडतात. भक्तिपूर्ण अंतःकरणामध्ये आणि वैराग्यपूर्ण भावानं तो ज्ञानाचा विचार समाजाच्या मनामनापर्यंत रुजवण्याचा प्रयत्न करतात. अशा कीर्तनकारांची संख्या वाढली की ज्ञानोबारायांना अपेक्षित असणारं पसायदान हे नक्की आकाराला येईल. हे पसायदान नक्की अभिव्यक्त होईल. फळांची व्यक्कटी सांडली जाईल. सत्कर्मामध्ये सर्वांची रती वाढती राहील आणि सगळ्यांना स्वधर्माचा सूर्य दिसेल. तो फक्त अशा प्रामाणिक, निस्पृह आणि ज्ञान भक्ती वैराग्याचा समन्वय करून समाजापर्यंत पोहोचणाऱ्या कीर्तनकारांच्याच माध्यमातून तो स्वधर्म सूर्य या महाराष्ट्राला दिसेल, अशी सद्भावना या निमित्तानं व्यक्त करतो. गुरुजींच्या चरणी नतमस्तक होतो, कारण ते स्वतः जरी कीर्तन करून शिकवत नसले तरी त्यांचा प्रत्येक आचार हा विद्यार्थ्यांकरता कीर्तनाकरता म्हणून आदर्शभूत ठरणारा आहे, हे मात्र नक्की आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येकाने समोर बसवूनच कोणीतरी कीर्तन शिकवावं आणि मग त्याने कीर्तन शिकावं असं होत नसतं. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते असंही होतं. तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी असंही होत नाही असं नाही. त्यामुळे आपल्याकडे नेहमी हे जे सांगितलं जातं ना की श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरूंकडे जात जा. हे जे उपनिषद आपल्याला सांगतं ना, परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मणः निर्वेद मायान नास्ति अकृतः कृतेन तद विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत समित पाणिः श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. याच्यातली श्रोत्रियता आणि ब्रह्मनिष्ठता ही एकत्रित येणं फार अवघड असतं. बरेच जण बोलून दाखवतात पण त्यांना अनुभव नसतो, आणि अनुभव घेणारे बहुतेक बोलून दाखवण्याच्या भानगडीत पडत नाहीत, कारण ते अतिशय नैराश्यपूर्ण जीवन जगत असतात. इथला नैराश्य हा शब्द मी चांगल्या अर्थाने वापरतो, चांगल्या अर्थाने आशा रहित होऊन ते जगत असतात. त्यामुळे अंतर नैराश्यम आदाय बहिर आशोन्मुखे हितः असं जर काही आपल्याला योग वासिष्ठाच्या नियमाप्रमाणे करता आलं तर आपल्याला ते करावं लागेल. आणि तसंच करण्याच्या प्रेरणा गुरुजींच्या चरित्रातून, गुरुजींच्या शिकवणीतून, गुरुजींच्या संस्थेतून, गुरुजींच्या सहज बोलण्यातून विद्यार्थ्यांना प्राप्त होत असतील तर असे गुरुजी प्राप्त झाले याच्याकरता विद्यार्थ्यांनी आपलं जन्मोजन्मीचं पुण्य कामाला आलं असं समजायला हरकत नाही. गुरुजींनी उदंड आयुष्य लाभावं, त्यांच्याकडून असे उत्तमोत्तम विद्यार्थी तयार व्हावेत. या विद्यार्थ्यांनी ज्ञानोबाराय तुकोबारायांचं मनोगत घेऊन समाजामध्ये निस्पृह अंतःकरणाने फिरावं. समाजाला ज्ञानेश्वरीची गोडी लावावी, गाथ्याची गोडी लावावी, रामकृष्ण हरीची गोडी लावावी, आणि याच्याने समाजाच्या उद्धाराकरता त्या विद्यार्थ्यांनी कटिबद्ध राहावं अशी प्रार्थना ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या भगवंताच्या जोग महाराजांच्या चरणी करतो. आणि झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूंच्या, परमात्म्याच्या चरणी, आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. संस्थेला अंतःकरणापासून शुभकामना व्यक्त करतो, शुभेच्छा देतो. संस्थेची वृद्धी होत राहावी, सर्वार्थानं संस्था मोठी होत राहावी. या संस्थेचा नावलौकिक हा लौकिक अर्थाने जरी वाढत राहिला तरी अलौकिक अर्थाने ही संस्था समाजाच्या मनामनामध्ये रुजावी एवढी सद्भावना या निमित्तानं व्यक्त करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर